नमस्कार. हा एक विनोदी आणि वैचारिक दोन्ही मिक्स असा हा लेख मला सुचला, तो मी लिहिला. या लेखाचं नाव आहे शुभ अशुभ. तर हा माझा लेख. तुम्ही प्रत्येक वर्षीचे नवीन कॅलेंडर पाहता. त्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कोणता तरी शुभदिन असतोच. एखादा सण असेल, उत्सव असेल, धार्मिक दिन असेल, जयंती, पुण्यतिथी असेल, काही ना काही हे प्रत्येक महिन्यात येतच असो. पण आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडतात त्या घटना कोणत्या दिनी घडाव्यात हे आपल्या हातात नसतं. घटना शुभही असू शकतात किंवा अशुभही असू शकतात. म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना वेगवेगळ्या दिनी घडत असतात. समजा एखाद्या वेळी मुलगा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जन्मलेला असतो. मुलगा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जन्मतो आणि मुलगी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेली असते. आता समजा त्या दोघांचं लग्न झालं तर मग त्यांना काही काळाने नारळी पौर्णिमेच्या दिवशी मुलगी होते, हो ना. काही वेळेस एखादा मुलगा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच कोणतीतरी परीक्षा पास होतो आणि लगेच त्याला वटपौर्णिमेच्या दिवशी त्या नोकरीची ऑर्डर येते. मग सर्वांना आनंद होतो. नंतर तोच मुलगा राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या बहिणीला मोठी ओवाळणी टाकतो नोकरी लागल्याच्या आनंदामध्ये. तर पहा किती पौर्णिमा झाल्या एकूण. असो काही वेळेस कुणाला तरी दुर्दैवाने 15 ऑगस्टच्या दिवशीच मोठा ॲक्सिडेंट होतो 15 ऑगस्टलाच. त्याला दवाखान्यात ॲडमिट करतात. पण 4-5 महिने झाले की नेमका 26 जानेवारीच्या दिवशी तो मरतो. पहा याला काय म्हणावे. 15 ऑगस्टला ॲक्सिडेंट आणि 26 जानेवारीला मृत्यू. दिवस हे दोन्ही शुभच आहेत, पण दोन्ही राष्ट्रदिन आहेत, शुभ दिवस आहेत, पण घटना दोन्ही अशुभ आहेत. आता इकडे बघा. एका मुलीचे लग्न झाल्यावर तिला कळले की तिची सासू महाशिवरात्रीच्या दिवशी जन्मलेली आहे आणि सासरा रामनवमीच्या दिवशी जन्माला आहे. तिची नणंद संक्रांतीच्या दिवशी जन्मली आणि तिचा धाकटा दीर तो गुढीपाडव्याच्या दिवशी जन्माला. काय काय कुठे कुठे ऐकायला मिळेल कल्पना करता येत नाही. एका गावात तर म्हणे धुलीवंदनाचा दिवस म्हणजे होळीचा काळ होता. एका गावात होळीचा काळ. एका लहान मुलाला काही गुंड लोकांनी त्या होळीच्या दिवशीच पळून नेले, किडनॅप केले आणि नंतर तो मुलगा आंबेडकर जयंतीच्या दिवशी सापडला. त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. आता पळून नेणे हे अशुभ झाले, पण हे दोन्ही दिवस शुभ आहेत ना. मुलगा जिवंत सापडला हे शुभच म्हणावे की पळून नेलं हे अशुभ. असो काही बायका गांधी जयंतीच्या दिवशी माहेरी जातात आणि थेट दत्त जयंतीच्या दिवशीच परत येतात सासरी. नागपंचमीच्या दिवशी कुणाचे तरी काहीतरी चांगले होते. एकादशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कुणाला काहीतरी लाभ होतो. पण काही लोकांचे नशीबच असे खडतर असते. त्यांना एखाद्या शुभदिनी देखील वाईटच घटना त्यांच्या जीवनात घडतात. हे सर्व आपापले प्रारब्ध असते. यावरून एकच गोष्ट लक्षात येते की दिवस सगळेच शुभ असतात, ते साजरे होतात, परंतु घटना काही अशुभ घडतात. ते आपल्या हातात नसते. तुम्ही कॅलेंडरचे 12 महिने तपासून पहा. प्रत्येक मानावर एकूण सगळे मिळून कॅलेंडरमध्ये 25-30 तरी शुभदिन येतातच. पण घटना सर्व शुभ घडतीलच असं नाही. हेच शुभ आणि अशुभ.